हा खेळ खंडोबा आम्ही काय बघून घेणार नाही. त्याच्या अगोदर त्याच्या नावाने 14 गुन्हे आणि मोक्याच्या अंडर तुम्ही स्वतः बोलले विधानसभेच्या पटलावर. तुम्ही मोका त्याच्यावर कसा लावताय, तुम्ही खुनाचा गुन्हा त्याच्यावर कसा नोंद करताय, हेच स्पष्टीकरण सरकारने, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आमच्या पुढे द्यावं. त्याच्या पलीकडे मला हे सुद्धा जाऊन सांगायचंय की धनंजय मुंडेंना मंत्रिपद करू नये. हे मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन ज्यावेळी त्यांना सांत्वन करायला गेलो होतो त्यावेळी मी बोललो होतो. परवा सुद्धा मी बीड मध्ये हेच त्याच्या पुढचा टप्पा मी बोलून दाखवला की जर का धनंजय मुंडेंना तुम्ही पालकमंत्री पद दिलं तर मला बीडचं पालकत्व घ्यावं लागेल, असं मी सगळ्या जाहीर सभेत तिथं मी बोललो होतो. माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही. हे संघटित गुन्हे जे पद्धतीच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं, या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे. मला त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा सांगायचंय की अजितदादा पवारांना सुद्धा मला विचारायचंय, तुम्ही सुद्धा या पूर्ण विषयावर एकदाही बोलला नाहीये. तुम्ही एकदाही भाष्य केलं नाही की संतोष देशमुख नुसतं तिथे जाऊन सांत्वन केलंय, पण तुम्ही निर्णय काय घेतलाय, तुम्ही त्या धनंजय मुंडेंना संरक्षण का देता? सगळ्यात आज बीड मध्ये गेलं, साधं कोणाला विचारलं की हा वाल्मिकरा त्याला हा कोण आहे, ते सगळे सांगतील हा सगळ्या 7 जणांचा हा म्होरक्या आहे. आणि या म्होरक्यांचा आश्रयदाता कोण आहे? हा धनंजय मुंडे. का तुम्ही प्रोटेक्शन देता, का संरक्षण द्यायला लागला एवढं तुम्ही? मला आजही समजत नाहीये. म्हणून नुसतं तो सरेंडर झाला म्हणजे विषय संपला, मुळीच नाहीये. उलट तर आता खरी जबाबदारी सरकारची वाढलेली आहे. ते सीडीआर सगळे काढायला पाहिजेत. कोणाशी चर्चा करत होता, इथं 3 दिवस पुण्यात कसा राहिला आणि पोलीस डिपार्टमेंटला समजलं कसं नाही हा 3 दिवस पुण्यात आहे? किती मोठी इन्व्हेस्टिगेशन मध्ये फ्लॉ आहे. तुम्हाला समजत 3 दिवस इथं तर राहिले पुण्यात माहित नाहीये. लास्ट लोकेशन पुण्यातलं तुम्ही सगळेजण सांगता. 2 नगरसेवक त्याच्यावर फिरायला लागलेत, त्यांच्यावर सुद्धा सहआरोपी गुन्हा नोंद करायला पाहिजे. तुम्ही ते 2 नगरसेवक कशी सपोर्ट करत होते? बरं, 22 दिवसानंतर ह्याला सुचलं सरेंडर व्हायला. हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला असता. तो 22 दिवस लागले सरेंडर व्हायला. आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं. तिथं तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यावर तुम्ही सरेंडर व्हायचं. आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही. तो तेवढाच 7 आरोपीच्या सारखाच हा तितकाच जबाबदार आणि तितकाच त्या गुन्ह्याच्या त्या म्हणजे मर्डरशी कनेक्टेड आहे. असं तुम्ही म्हणताय की त्या खंडणीच्या गुन्ह्यात त्याला